आई अगं मी खूप सिरियसली बोलतेय. अगं मी कुठे काय म्हणतेय, मी पण सिरियसलीच बोलतेय ना. भास असेल ईशा, विसरून जा, नको एवढा विचार करू. नाही आई, भास नक्कीच नव्हता. मला मला दिसली अगं ती बाई, लख्ख दिसली आणि माझ्याकडे बघून हसत होती ती. अगं बाई, तुला लिंबू सरबत आणायचं, आणते. एखादी बहीण वगैरे असेल का माझी? आई अगं, काय झालं? ईशा, काय म्हणालीस? आई अगं, मी फक्त विचारलं की माझी कुठली अशी बहीण आहे का जी आता नाहीये, चुलत किंवा मावस अशी. आई अगं, काय झालं? मी मी सहज विचारलं की कोणी अशी बहीण आहे का माझी दूरची. हो, आहे. म्हणजे होती. माझी बहीण, हो. मावस चुलत. ईशा, सख्खी बहीण. ईशा, तुझ्या आधी आम्हाला एक मुलगी झाली होती. 3 महिन्याची असताना ती गेली. बाबा अगदी खचून गेले ग. आणि मग 3 वर्षांनी तू झालीस. पण पण तुम्ही मला यातलं काहीच का नाही सांगितलं तितक्या वर्षात? बाबा तर अगदी खचून गेले होते ग. आणि त्यात हे असं झालं. एकामागून एक संकट येत राहिली. मग आम्ही दोघांनी ठरवलं की ह्या दिवसांची आठवणच काढायची नाही. कठीण होतं ग दुःख पचवणं. म्हणून मग तुझ्या बाबांनी आणि मी ठरवलं की याचा उल्लेख नाही करायचा. पहिली 3 वर्ष खूप वाईट गेली आमची ईशा. मग नंतर तू झालीस आणि हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. आता ती गेली ग. मग तुला तरी कशाला सांगायचं ना. तीच होती का ग? नाही आई, तू तर म्हणतेस की ती 3 महिन्याची असताना गेली. पण मग ती मला दिसलेली बाई कशी असेल? कुठली बाई? काय झालं? ईशा, हे बघ, आता बघ कसा पळून जातो का नाही तुझा ताप. हं? अगं बाई, जावई बापू, या ना. आई, आई तुमचं मूड ठीक नाही का आज? नाही नाही, असं काही नाही. मी चहा करून आणते. पुष्पा, नाही तू चहा करच, पण नंतर कर. आधी जरा इकडे ये. ईशा, मी मी पाणी आणते. थांब.
काय झालं ईशा? का वागतेस तू असं माझ्याशी? काय चुकलंय माझं आणि ही कुठली शिक्षा देतेस? पुष्पा, काय झालंय? तुझा खरंच मूड नाहीये का ग? सर पण काय म्हणत होते मगाशी? नाही, जावई बापू आले ना, त्याच्या आधी विषयच तसा निघाला होता हो. कसला विषय? ईशा म्हणत होती की तिला जोगतीनबाई भेटली होती आणि ती म्हणाली की तू देवीची प्रार्थना कर आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांना देवी उत्तरं दे. मग ईशानी प्रार्थना केली आणि परातीत तिला एका बाईचा चेहरा दिसला. काय? हो, मला म्हणाली आई तो चेहरा ओळखीचा नव्हता ग. मग मला कसा काय दिसला? हं, बरोबर. मला म्हणाली आई आपली कोणी मावस चुलत आत्ते अशी कोणी बहीण आहे का? नेमकं वाईट वाटून घेऊ नका, पण मी तिला खरं सांगितलं काय? आपल्या पहिल्या मुलीबद्दल. काय हे पुष्पा, तू तिला आत्ता सांगितलंस? अहो मलाही सुचलं नाही हो. म्हणजे मला असं वाटलं की त्या परातीत ईशाला त्या मुलीचा चेहरा दिसला नसेल ना. अगं पण पुष्पा, तिची तब्येत बरी नसताना तिला हे कशाला सांगायचं आता? तिने टेन्शन घेतलं आणि तिचा ताप आणखीन वाढला तर? सर पण मी काय केलंय? ईशा, इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. सांग मला काय दिसतंय माझ्या चेहऱ्यात तुला? सांग. सूर आहे सखी मौन आहेस तू. आय ट्रस्ट यू. डू यू ट्रस्ट मी? गजा पाटील आपल्या कंपनीतला एक कामगार होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. का कळेना मला कोण आहेस तू. तुझ्या ब्रह्मदेवांनी येऊन जरी मला सांगितलं ना सरांविरुद्ध काही, तरी मी विश्वास नाही ठेवणार. त्याचं खरं नाव आहे गजेंद्र. गजेंद्र उर्फ गजा पाटील. बोलक्या डोळ्यात दिसते ओठ मिटली. मला सांगा गजा पाटील कोण आहे? तुझे नाव घेतलंस ना? ते नाव जेव्हा जेव्हा उच्चारलं गेलं तेव्हा तेव्हा रक्ताचे पाठ वाहिलेत. म्हणजे सरांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं इथे बसून बनवून सांगितलं. भूतकाळाच्या किनारी थांबुनी आर्तता. माझ्या आई वडिलांना फसवलं सरांनी, मला फसवलं, अगदी पहिल्यापासून फसवलं. आम्ही विश्वास ठेवला सर, पण तुम्ही विश्वासघात केलात. तुला पाहते रे तुला पाहते रे. गेले 2 दिवस झोपलो नाही मी ईशा. सतत एकच विचार करतोय तुझा. विचार करतोय की काय चुकलंय माझं, की माझी बायको माझ्यापासून अशी दूर निघून चालली. त्या दिवशी तू इकडे निघून आलीस, मला असं वाटलं की तुला 2 दिवस तुझ्या आई वडिलांकडे जायचं असेल, तुला बरं वाटेल, मी तुला न्यायला आल्यानंतर तू पटकन माझ्याबरोबर यायला तयार होशील, पण तू नाही आलीस. आई साहेब आणि जयदीप सुद्धा इथे येऊन गेले तुला न्यायला, पण तू घरी नव्हतीस.
त्याच्यानंतर मी तुला फोनवरती फोन करतोय, पण तू फोन उचलत नाहीस आणि कोणालाही माहित नाहीये तू कुठे गेलीस. मला असं वाटायचं की या जगात मी एकटा असा आहे की ज्याला माहिती आहे ईशा कुठे आहे, पण मलाही तू सांगितलं नाहीस. घरी परत आलीस ते तापाने फणफणलीस, पण हेही तुला मला कळवावं असं वाटलं नाही. घरी सगळेजण तुझी काळजी करत होते, तुला माहितीये. अवॉर्ड फंक्शनला सुद्धा तू आली नाहीस. माझी तर जायची इच्छाच झाली नाही. सगळ्या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली ना तरी चालेल ईशा, पण तू असं करू नकोस. तू मला सोडून जाऊ नकोस प्लीज. सर, असं काहीच नाहीये. मी पाणी आणते तुमच्यासाठी. असं काही नाहीये. एरवी एक क्षण सुद्धा माझा हात न सोडणारी माझी बायको आज माझा हात सोडून निघून चालली. मी हरलो ईशा. माझ्याकडनं भयंकर मोठी काहीतरी चूक घडली म्हणून तू दुखावली गेलीस. पण नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास हाच खूप महत्वाचा असतो ना. जे काही मनात असेल ते बोलून टाकायचं ना, त्याशिवाय प्रॉब्लेम कसा सुटणार आहे. हे बघ, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्याशी तुझ्या मनात जे काही ते बोल. मी मागे हटणार नाही. ठीक आहे. जावई बापू, अहो, चहा करते, थांबवा ना. येतो मी. सर, वाचा. काय झेंडे वाचा. महाराज काय आहे? काल काय बोलले होते मी सरांना? तुम्ही या फंक्शनला गेला नाहीत तर त्याची नेगेटिव्ह पब्लिसिटी होणार. अँड देअर यू गो. वाचा. आता कळलं मी का बोलत होते? या फंक्शनचा इम्पॉर्टन्स सरांना माहिती नाहीये. 100% माहितीये. 2 वर्ष झाले सरांना माहितीये केवढा मोठा इव्हेंट आहे हा, केवढा महत्वाचा आहे आपल्यासाठी आणि आपल्या कंपनीसाठी. सर गेले असते, त्यांचा फोटो आला असता अवॉर्ड रिसीव्ह करताना. इट वुड हॅव बीन बेनिफिशियल फॉर अस अँड फॉर आवर कंपनी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांसाठी सुद्धा ते खूप बेनिफिशियल होतं. आणि काय झालंय आता? नेगेटिव्ह पब्लिसिटी होतीये सरांची. सरांनी ओढवून घेतलंय सगळं आपल्या अंगावर. झेंडे, मला नाही आवडत हे सगळं. आय एम नॉट लाइकिंग दिस. खूप बदललेत सर, खूप जास्त. म्हणजे इतकी मेहनत करून आपण एम्पायर उभं करायचं आणि हे असं उद्ध्वस्त करायचं स्वतःच. ईशामुळे होतं हे सगळं. झेंडे, आय वॉज जस्ट अबाउट टू से दॅट. ती या कंपनीत आल्यापासून कंपनी चेंज झाली आहे, सर चेंज झालेत आणि मला हे नाही आवडत आहे झेंडे. झेंडे, अशाने ना एक दिवस कंपनी बुडेल, बाकी काही होणार नाहीये. झेंडे, मी काहीतरी बोलतेय तुमच्याशी. झेंडे, झेंडे. महाराजी, समजा मी इथं उभा आहे आणि तुम्ही तिथे उभे आहात. आपल्या दोघांच्या मध्ये 2 खुर्च्या आहेत. मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मी कसं येऊ?
काय बोलताय तुम्ही? तुम्ही फक्त एवढं सांगा, मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मी कसं पोहोचू? त्या खुर्च्या हलवा, पण समजा त्या फिक्स असतील तर? मार्ग बदला. येस, मार्ग बदला. मायराजी, एखादी गोष्ट जर सरळ मार्गाने मिळत नसेल ना, तर वाट वाकडी करावीच लागते. पेशंट, ही घ्या गोळी. आणि हे घ्या पुस्तक, वाचा. तुमचा वेळ चांगला जाईल. थँक्यू. थँक्यू वगैरे ठीक आहे, पण हे वाचून झाल्यावर मला परत दे हा. पण मला सांग, तू अशी अचानक कशी काय आजारी पडलीस ग? त्याचं कारण जरा विचित्र आहे रुपाली. म्हणजे मला माहित नाही तुम्ही विश्वास ठेवाल का नाही माझ्यावर, पण अगं मी बाहेर पडले होते तेव्हा मला जोगतीण भेटली रस्त्यात. जोगतीण? म्हणजे मागच्या वेळेला तुमच्या घरी आलेली तीच का? हो, तीच. तिला वाटलं की माझ्यावर खूप ताण आहे, म्हणून तिने अंबाबाईकडे प्रार्थना केली आणि माझ्यासाठी मागणं मागितलं. मग तिने एका परातीत पाणी टाकलं आणि मला म्हणली परातीत बघ. आणि जेव्हा मी त्या पाण्यात पाहिलं ना, तेव्हा मला माझा नाही, एका वेगळ्याच बाईचा चेहरा दिसला. अगं कसं शक्य आहे हे ईशा? म्हणजे त्या पाण्यात तुला तुझं प्रतिबिंब दिसलंच नाही, वेगळाच चेहरा दिसला. अगं एक मिनिट. हे बघ, मी माझ्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ऑन केला, बरोबर? आणि इथे मला माझा चेहरा दिसतोय, पण ईशाच्या मते तिला इकडे भलताच चेहरा दिसला. हे कसं शक्य आहे? विपिन, अरे खरंच सिरियसली सांगतोय मी. हे म्हणजे हे असं पण असतं का? मी पहिल्यांदाच ऐकते हे सगळं. हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, मला एका वेगळ्या बाईचा चेहरा दिसला त्या पाण्यामध्ये, तोही अगदी स्पष्ट. बापरे, मी जर हिच्या जागी तिकडे असतो ना, तर हार्ट अटॅक होऊन पडलोच असतो. ईशा, नाही म्हणजे जे काय घडलं ते भास नव्हतं ना? 100% भास नव्हता. उलट तो चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतोय माझ्या. सारखं वाटतंय की मी पाहिलाय कुठेतरी, पण ओळख पटत नाहीये. ईशा, तुला या सगळ्याचा खूप त्रास होत असेल ना? हो यार, म्हणजे तूच बघ ना, आता या सगळ्याचा नेमका अर्थ लावायचा तरी काय? ईशा, मला असं वाटतंय की तू हे सगळं विसरून जा. रुपाली, तुला दुसराच कुठला तरी चेहरा दिसला हे विसरून जा, कारण सध्या तू रिकवर होणं जास्त महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली. शक्य नाहीये. अगं तो चेहरा विसरणं शक्य नाहीये. तो चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर तरळतोय. रुपाली, ईशा, माझ्याकडे एक आयडिया आहे. माझा एक मित्र आहे, तो खूप छान स्केचेस काढतो. म्हणजे हिला जो चेहरा दिसला होता ना, त्याचं तू वर्णन त्याला सांग आणि तो त्या चेहऱ्याचं स्केच काढेल. म्हणजे काय होईल, आपल्याला तो चेहरा ओळखण्यासाठी खूप मोठी मदत होईल. ए हा, म्हणजे पोलीस गुन्हेगारांचं स्केच करून घेतात तसंच ना? खरंय, आणि आपण हे ट्राय करायला हरकत नाही. हा, गुड आयडिया. आजचा पेपर वाचलास का? वेळ मिळाला नसेल ना? सेम आले तो पुरस्कार द्यायला, पण विक्रांत सरंजामेला पुरस्कार घ्यायला वेळ नाही. तो पुरस्कार घाल चुलीत. हो, मग एक दिवस तुझी ही इंडस्ट्री आहे ना, ती चुलीत घालायची वेळ येणार आहे आपल्यावर. काय बडबडतोस? आयुष्यात एवढी महत्वाची कामं असताना कुठे गेला होतास तू? ईशाकडे गेलो होतो आता. मग
आली नाही ती ऑफिसमध्ये ना खुपसायला? ती माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाही. ती माझ्याबरोबर थोडीच येणार आहे. म्हणजे तिला ताप आला होता म्हणून भेटायला गेलो होतो. बोलली नाही माझ्याशी, अंतर राखून होती. हो ना, मग तू कशाला वेळा झालास तिच्या पायी? दे ना सोडून तिला आणि इकडे लक्ष घाल. नको तिकडे वेळ वाया घालू नकोस विक्रांत. नको तिकडे? इतका सगळा प्लॅन मी तिच्या जीवावरती केला, तू असं फुकटचं घालू? प्लॅन फुकट घालू नकोस, पण तिच्यावर एवढा वेळ वाया घालू नको तू. ती माझ्यासाठी महत्वाची आहे झेंडे. किती महत्वाची आहे विक्रांत? प्लॅन पुरतीच ना? हा बोल ना, बोल ना, प्लॅन पुरतीच महत्वाची आहे ना? मी अडकलोय तिच्या.